त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून शिंदेंचा संताप होऊ शकतो, तर फडणवीस संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू असेल। संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना जोरदार टोला। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी प्रतिसाद दिला, यात कुठल्याही अटी शर्ती नाहीत, ही तर लोकभावना आहे। अटी शर्तींच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर मला त्यात आनंद, हा सुसंस्कृत महाराष्ट्र, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटावा हीच आपली संस्कृती। ठाकरे कुटुंबियांच्या युतीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचं भाष्य। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप। रिक्षा वाटपानंतर फडणवीसांसह अदिती तटकरे आणि आशिष देशमुख यांचा ई रिक्षानं प्रवास। वर्धा आणि मालेगावात उन्हाचा कडाका वाढला, वर्ध्यात पारा 44 अंशांवर तर मालेगावातही तापमान 43 अंशांवर गेल्यानं रस्त्यांवर शुकशुकाट। वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान 44 अंशांवर पोहोचले। वाढत्या तापमानानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला। वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावरही वाहनं कमी प्रमाणात दिसून येत आहेत। वातावरणात उष्णतेचा कडाका वाढल्यानं अंडी आणि चिकनची मागणी कमी झाली आहे। बाजारभावही कमी झाले असून उष्णतेनं कोंबड्या मरण्याचं प्रमाण वाढलं आहे। वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांची अंड्यांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे। अशा तिहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यामध्ये शनिवारी पहाटे एक धातूचा तुकडा घरावर पडला। एकच खळबळ उडाली, एका मोठ्या स्फोटाचा आवाज झाला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं। सोलापूरच्या बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गाने पोहून विश्वविक्रम केला। यामध्ये 6 मुलं आणि 4 मुलींनी सहभाग घेतला। भारतात पोहोचल्यावर इंडियन नेव्हीकडून या सगळ्या जलतरणपटूंचा सन्मान करण्यात आला। विलेपार्ल्यातल्या जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे। मंदिर पाडल्यानं जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेतला, जोरदार आंदोलन केलं। मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यात आली। सांगलीच्या आटपाडी इथल्या एका 17 वर्षाच्या मुलानं डाळिंबाची यशस्वी शेती केली। शुभम मरगळे असं या मुलाचं नाव आहे। त्यानं 15 एकरमधून तब्बल 80 टन डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं। लबाडांनो पाणी द्या या जनआंदोलनाअंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात कट्टा बैठका घेतल्या। यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल इथं फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला। लबाडांनो पाणी द्या या जनआंदोलनाची यावेळी अंबादास दानवेंनी शहरवासियांना माहिती दिली। कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण सुविधा केंद्रातून 17 दिवसात 831 टन आंबा निर्यात झालाय। अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना झालाय। गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होत आहे। पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवनरक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे। याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालाय। 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। भर उन्हात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। कोल्हापूरमध्ये सिनेकलाकार आणि नेत्यांचा आवाज काढत चहा विक्री करणारा एक युवक जोरदार चर्चेत आलाय। मनोरंजन होत असल्यानं नागरिक चहा पिण्याकरता त्याच्याकडेच मोठी गर्दी करतात। मनमाडमध्ये मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करत अखेर वन विभागाला यश आलंय। बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे। येत्या महिन्याभरात डीपीआर तयार करण्यात येणार आहे। खासदार भागवत कराड यांनी ही माहिती दिली।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या आंजर्ले खाडी गाळानं भरली आहे। समुद्र आणि खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यानं मासेमारी बोटी भरकटतायत, अपघाताचं प्रमाण वाढलंय। यावर्षी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होत होती, मात्र गाळ काढण्याचं काम बंद झालंय। यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेडमध्ये गेल्या 3000 वर्षांपूर्वीची वस्ती आढळली आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध तथा सम्राट अशोककालीन मडक्याचं खापरे या ठिकाणी आढळून आले। एवढेच नाही तर सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी सुद्धा आढळलेल्या आहेत। नागपूर इथल्या पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम तिथं दाखल झाली असून त्यांनी उत्खनन सुरू केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ढाकेफळमध्ये विजेच्या धक्क्यानं 16 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। बांधकामावर पाणी टाकताना ही घटना घडली आहे। नगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मदनापूर इथं मोठी कारवाई करत अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला। या छाप्यात 15 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली। यावेळी 1200 किलो गोमांसासह एकूण 9.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या ठिकठिकाणच्या सराईत गुन्हेगारांवर रेल्वेच्या पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईची मोहीम राबवली आहे। त्यानुसार गेल्या 2 आठवड्यात विदर्भातील 19 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। परभणीतील इक्बालनगरमध्ये 2 गटात हाणामारी आणि दगडफेक झाली। दगडफेकीत 10 ते 12 वाहनांचं नुकसान झालं। लहान मुलांमधील भांडणाचं रूपांतर मोठ्या रड्यात झालं। या प्रकरणी शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे। कंपनीतील सगळ्या कामगारांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। ही हत्या कुणी आणि का केली याचं कारण अस्पष्ट आहे। पालघरमध्ये संध्याकाळच्या दरम्यान एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। पालघरमधील मासवण इथं सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहण्याकरता गेलेल्या अभिषेक बिराडे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। तर दुसऱ्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी इथं सूर्या प्रकल्पाच्या कालव्यात पोहण्याकरता गेलेल्या दक्ष मर्दे या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला। सांगली जिल्ह्यातील खरसुंडी इथल्या श्री सिद्धनाथाच्या यात्रेला सोमवार 21 एप्रिलपासून सुरुवात होते। 21 एप्रिलला देवाच्या लग्न सोहळ्यानं जत्रेची सुरुवात होणार आहे, तर 25 एप्रिलला देवाची पालखी आणि शासनकाठी कार्यक्रम होणार आहे। या जत्रेकरता मंदिर देवस्थान समितीकडून भाविकांकरता सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत। विटा शहरानजीक असणाऱ्या रेणावी इथल्या रेवणसिद्ध देवाला चैत्र महिन्यामध्ये प्रदक्षिणा घालण्याची प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहे। खडी घालणे म्हणजे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे, यामुळे हिमालयाला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे। सोन्याचा भाव शनिवारी प्रति तोळा 98,700 रुपये होता। याच पद्धतीनं अत्यंत वेगानं घडामोडी होत राहिल्या सोनं 1,20,000 रुपयांवर जाण्याची शक्यता सराफ बाजारातून वर्तवण्यात येत आहे। भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक युवतींकरता सुवर्ण संधी आहे। छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथं शासनाच्या वतीनं 5 मे ते 14 मे या कालावधीत SSB कोर्स आयोजित केला गेलाय। मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिलला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर इथं मुलाखतीला हजर राहायचं आहे। बनावट पनीर किंवा चीज एनॉलॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय FDIनं घेतलाय। बनावट पदार्थांची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे। 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे। बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंविरोधात तक्रार करण्यात आली आहे। उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे। कासलेने मुलाच्या फीकरता 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली। भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। समाधान याचंच आहे की ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं।
स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही. इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही. आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही. परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटिशीचं उत्तर त्यांना विचारा. मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं. हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतलाय. राज्यातील सगळ्या 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे. नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा मंत्री बावनकुळेंनी दिला. भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्याला संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत.